नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे. पुरवठा विभागाची सूचना. घरगुती गॅसचा व्यावसायिक व्यापार केल्यास कडक कारवाई. सविस्तर वृत्त. बुलढाणा दिनांक 13 मार्च. सध्या जागतिक पातळीवर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे भविष्यात अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच साठेबाजी व काळा बाजार होण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जीवन आवश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 तसेच मेंटेनन्स ऑफ प्रोडक्शन स्टोरेज अँड सप्लाय ऑर्डर अंतर्गत दिनांक 9 मार्च 2026 च्या पत्रकानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सीधारक, पेट्रोल पंप चालक तसेच हॉटेल, उपाहारगृह, ढाबा मालक, व्यावसायिक आणि मंगल कार्यालय मालक यांनी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करू नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर दक्षता पथक निर्माण करण्यात आले आहे. तहसीलदार बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखाली या पथकाद्वारे गॅस एजन्सी व पेट्रोल पंपाची तपासणी केली जाणार आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा अफरातफर आढळल्यास जीवन आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच पेट्रोल, डिझेल, गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार तथा निरीक्षण अधिकारी बुलढाणा यांनी केले आहे. बुलढाणा तालुक्यातील तसेच शहरातील सर्व नागरिकांना याबाबत सूचित करण्यात येते की कोणत्याही प्रकारची गडबड किंवा घबराट निर्माण करू नये. गॅस सिलेंडरचा पुरेसा व योग्य साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर किंवा काळाबाजार करण्यावर बोलण्यावर विश्वास ठेवू नये. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवावी तसेच काळा बाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा निलिमा उरकडे, निरीक्षण अधिकारी बुलढाणा